छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीनंतर आरोपी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा सूरज चव्हाण याच्यासहित 9 आरोपी पोलिसांना शरण गेलेले आहेत। विवेकानंद पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आता घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना 2 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती आणि मारहाणीनंतर आरोपी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा सूरज चव्हाण याच्यासहित 9 आरोपी हे पोलिसांना शरण गेलेले आहेत। तर विवेकानंद पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया केली असल्याचं कळतंय आणि आता घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांनी माहिती दिलेली आहे। सूरज चव्हाण हा पोलिसांना शरण गेला असल्याचं कळतंय। त्याच्यासह 9 आरोपी हे देखील पोलिसांना शरण गेलेले आहेत। विवेकानंद पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना 2 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती। त्यांना मारहाण करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा सूरज चव्हाण याच्यासह 9 आरोपी हे पोलिसांना शरण गेलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांत, सूरज चव्हाण पोलिसांना शरण गेला असल्याचं कळतंय, काय अपडेट? निश्चितच छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आहेत त्यांना सूरज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये बेदम मारहाण केली होती। त्याच्यानंतर सूरज चव्हाण हे फरार झाले होते। 2 दिवसापासून पोलिसांचं पथक 2 पथकं हे त्यांच्या शोधावरती होती। याच्यामध्ये एकूण 11 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये। त्यापैकी 2 जणांना पोलिसांनी कालच या प्रकरणात त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर सूरज चव्हाण आणि त्याचे इतर साथीदार जे होते 9 जण ते रात्री पोलिसांना विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेले आहेत। पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि आता इथून पुढे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल पद्धतीनं करणार असल्याचं लातूरचे पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांनी। ठीक आहे शशिकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।